Hello everyone. Today I will teach you point is postfix evaluation. Okay, this is another stack application. In that point we can evaluate expression using stack. Okay, so let's start how to evaluating postfix expression. Here first of all, given one expression is 6 4 plus 3 into 16 4 divide minus and इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे काय, आपल्याला इथं एक एक्सप्रेशन दिलेलं आहे. ते एक्सप्रेशनचं आपल्याला कन्वर्जन पोस्टफिक्स इव्हॅल्युएशन करायचं आहे आणि फायनली ह्याचा आन्सर काय येतं आहे हे बघायचं आहे. जर तुम्ही एक्सप्रेशन बघितला तर हे एक पोस्टफिक्स इव्हॅल्युएशन एक्सप्रेशन आहे. त्याचा आपल्याला आन्सर फाइंड करायचा आहे. तर आन्सर फाइंड करण्यासाठी ॲज युजल आपण जे आधी बघितलं इनफिक्स टू प्रिफिक्स और पोस्टफिक्स कन्वर्जन, त्याच्यामध्ये आपण टेबल करत होतो. टेबलमध्येच आपण इनफिक्स कन्वर्जन किंवा पोस्टफिक्स कन्वर्जन फाइंड आउट करत होतो अनटिल द टेबल. ठीक आहे, मग हे एक्सप्रेशन सॉल्व करताना आपल्याला सुद्धा एक टेबल क्रिएट करावं लागणार आहे. ठीक आहे, बघूया टेबल कसा करायचा. तर टेबलमध्ये 3 कॉलम आहेत. फर्स्ट कॉलम नेम इज टेकन और सिम्बॉल, म्हणजे करंटली तुम्ही कोणता सिम्बॉल स्कॅन करताय ते ह्या कॉलममध्ये असणार आहे. आणि सेकंड कॉलम आहे ऑपरेशन. कुठले ऑपरेशन त्या करंट रोमध्ये परफॉर्म करतो ते आपण ऑपरेशन त्याच्यामध्ये लिहिणार आहे. ते ऑपरेशन असतील पुश और पॉप, वॉटेवर. आपण स्टॅक आहे यूज करतो, म्हणजे स्टॅकमध्ये आपण बेसिकली पुश अँड पॉप ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत. ठीक आहे, अँड लास्ट आहे स्टॅक, म्हणजे स्टॅकमध्ये डेटा कुठला पुश झाला, पॉप झाला आणि तो स्टॅकचा रिप्रेझेंटेशन कसा असेल, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन, ते ह्या लास्ट कॉलममध्ये असणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही चेक केला तर इनिशियली स्टॅक हा एम्प्टी असणार आहे. ठीक आहे, ते आपल्याला माहीतच आहे. आपण बाकीचे एक्सप्रेशन इव्हॅल्युएशन बघितलेलंच आहे. आता आज आपण बघणार आहे पोस्टफिक्स इव्हॅल्युएशन. तर सुरू करूया पोस्टफिक्स इव्हॅल्युएशन कसं करतात. ठीक आहे, फर्स्ट जर तुम्ही चेक केला तर फर्स्ट डिजिट आहे 6 हा डिजिट आहे. करंटली स्कॅन करतो म्हणून आपण फर्स्ट रोमध्ये 6 लिहिलं. ऑपरेशन हा डिजिट आहे म्हणून तो स्टॅकमध्ये आपण काय इन्सर्ट करणार आहे. ठीक आहे, पुश 6, स्टॅकमध्ये 6 हा ॲड झाला, म्हणजेच आपण स्टॅकमध्ये पुश हा 6 व्हॅल्यू ही पुश केली. ओके, पुन्हा आपण चेक केला तर 4 हा एक काय आहे, 4 हा डिजिट आहे, म्हणजेच पुन्हा हा आपण सेकंड कॉलममध्ये सेकंड रोमध्ये पुश 4 व्हॅल्यू ही पुश करणार आहे. तर तुम्ही चेक केला तर स्टॅकमध्ये इनिशियली 6 ही व्हॅल्यू पुश केलेली, आता 4 व्हॅल्यू पुश केली, म्हणजेच आता स्टॅकमध्ये 2 व्हॅल्यू आहेत. टॉपमोस्ट ऑफ स्टॅक काय आहे तर 4 आहे आणि बेसला म्हणजे लास्टला जर व्हॅल्यू चेक केला तर कुठली आहे, 6 आहे. ठीक आहे, आता करंटली स्टॅकमध्ये 2 व्हॅल्यू ॲड झाल्या ह्या 2 रोमध्ये. ठीक आहे, नंतर जर तुम्ही चेक केला तर प्लस हा एक ऑपरेटर आहे. प्लस ऑपरेटर आहे म्हणजे आपण प्लस काय करणार, ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. तर कसं करणार आहे तर बघा, प्लस ऑपरेशन परफॉर्म करतो म्हणजे स्टॅकमध्ये इनिशियली ज्या लास्टला 2 व्हॅल्यू ॲड झाल्या त्याची आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. तर तुम्ही चेक केला तर स्टॅकमध्ये 2च व्हॅल्यू प्रेझेंट आहे. तर 2 व्हॅल्यू प्रेझेंट असतील तर पहिली जी व्हॅल्यू आहे लास्टला तुम्ही इन्सर्ट केलेली त्याला वाय कन्सिडर करणार आणि जी नंतर व्हॅल्यू आहे त्याच्यानंतरची त्याला एक्स कन्सिडर करणार. तर तुम्ही चेक केला तर स्टॅकला करंटमध्ये जर व्हॅल्यू कुठली आहे x6, तर तुम्ही चेक केला तर 4 ही व्हॅल्यू इनिशियली आहे ती म्हणजे वाय असेल आणि 6 ही व्हॅल्यू एक्स असेल. ओके, ठीक आहे, मग ऑपरेशन परफॉर्म करणार आहे झेड इज इक्वल टू, आपण कन्सिडर काय करणार, जी व्हॅल्यू इथं प्लस ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर झेड म्हणजे काय, एक्स प्लस वाय, जे आपण ऑपरेशन परफॉर्म करतो आणि त्याच्यानंतर जे आपलं आन्सर येणार आहे ते म्हणजे आपलं झेड असणार आहे. ठीक आहे, इथं करून दाखवलं आहे बघा, झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय, दॅट इज झेड इक्वल टू एक्स म्हणजे काय, 6 ही व्हॅल्यू एक्स आहे आणि वाय ही व्हॅल्यू 4 आहे, म्हणजे 6 + 4 म्हणजे झेडचा आन्सर, म्हणजे आन्सर तुमचं काय येणार आहे ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर 10. म्हणजे आता करंटली तुमच्या स्टॅकमध्ये 10 ही व्हॅल्यू पुश होणार, म्हणजेच प्लस ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर. का आलं इथंपर्यंत कसं केलं आपण, इनिशियली 6 व्हॅल्यू पुश केली, त्याच्यानंतर 4 व्हॅल्यू पुश केली, त्याच्यानंतर करंटली ऑपरेटर कुठला आलं आहे, थर्ड रोमध्ये प्लस हा ऑपरेटर आला आहे. प्लस ऑपरेटर म्हणजे हे अरिथमॅटिक ऑपरेटर आहे, तर ॲडिशन परफॉर्म होणार, म्हणजे स्टॅकमध्ये करंटली ज्या तो लास्ट 2 व्हॅल्यू इन्सर्ट केल्या त्याची आपण ॲडिशन परफॉर्म करणार. त्यातली अप्पर व्हॅल्यू असेल म्हणजे स्टॅकमध्ये सर्वात
लास्टला इन्सर्ट झालेली व्हॅल्यू आहे त्याला वाय कन्सिडर करायची आणि त्याच्यानंतरची व्हॅल्यू एक्स कन्सिडर करणार. त्याच्यानंतर झेड ही म्हणजे काय, जे ऑपरेशन केल्यानंतर जे इनपुट येणार आहे ते झेड असणार आहे. म्हणजे इथं स्टॅकमध्ये 2 व्हॅल्यू प्रेझेंट आहेत एक्स प्लस वाय, त्याची ॲडिशन केली 6 + 4 10 व्हॅल्यू स्टॅकमध्ये आता इन्सर्ट झाली. ठीक आहे. आता थर्ड तुम्ही जर एक्सप्रेशन पुन्हा चेक केला तर त्याच्यानंतर 3 हा डिजिट आहे. ठीक आहे. त्यामुळे पुन्हा पुश 3 होणार आणि स्टॅकमध्ये इनिशियली 10 आपण ऑपरेशन प्लस ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर 10 ही व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर थर्ड 3 ही व्हॅल्यू काय करणार आहे आपण पुश करणार आहे. आता स्टॅक जर तुम्ही चेक केला तर काय आहे, स्टॅक 10 आणि 3 ह्या व्हॅल्यू स्टॅकमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे आता करंटली आपण ह्या रोमध्ये 3 ही व्हॅल्यू स्टॅकमध्ये पुश केली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक्सप्रेशन बघूया. आता काय आहे एक्सप्रेशन, स्कॅनिंग करंटली 3 नंतर स्टार हा पुन्हा एक ऑपरेटर आहे. म्हणजेच आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑपरेशन परफॉर्म करावे लागणार आहे. तुम्ही चेक केला करंटली सिम्बॉल काय आहे, स्टार आहे. ऑपरेशन काय करणार आहे आपण, अरिथमॅटिक ऑपरेशन मल्टिप्लिकेशन ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. पुन्हा आता इथं स्टॅकमध्ये 30 आलं. कसं आलं, झेड इज इक्वल टू एक्स स्टार वाय, दॅट इज झेड इज इक्वल टू 10 × 3. 10 × 3 काय आलं, झेड इज इक्वल टू 13. म्हणजे 13 ही व्हॅल्यू स्टॅकमध्ये आता इन्सर्ट झाली. तुम्ही चेक केला तर इथं पुन्हा काय असेल, स्टॅकमधले टॉपमोस्ट व्हॅल्यू कुठले आहे, जर ह्या आधीच्या रोमध्ये म्हणजे स्टार हा ऑपरेशन परफॉर्म करण्याआधी तर 3 ही व्हॅल्यू म्हणजेच 3 ही काय आहे टॉपमोस्ट व्हॅल्यू आहे, त्याला वायस कन्सिडर करणार. आणि त्याच्यानंतरची व्हॅल्यू कुठली आहे तर 10 आहे, तर त्याला आपण एक्स कन्सिडर करणार. एक्स × वाय म्हणजेच 10 × 3 काय असेल, झेड इज इक्वल टू 30. त्याच्यानंतर पुन्हा चेक केला तर तुम्हाला 16 ही व्हॅल्यू आहे. 16 व्हॅल्यू म्हणजे आपण पुन्हा काय करणार, टेकन सिम्बॉल 16 ऑपरेशन डिजिट आहे म्हणून डायरेक्ट पुश करणार आहे. स्टॅकमध्ये पुश केलं 30 ऑलरेडी स्टॅकमध्ये प्रेझेंट होता, आता 16 प्रेझेंट झालं. ओके. आता करंटली 30 आणि 16 ह्या 2 व्हॅल्यू स्टॅकमध्ये प्रेझेंट आहे. जर पुन्हा ऑपरेशन चेक केला तर पोस्टफिक्स इव्हॅल्युशनमध्ये पोस्टफिक्स एक्सप्रेशनमध्ये काय आहे, आता 16 नंतर 4 हा पुन्हा एक डिजिट मिळाला. तो डिजिट आहे म्हणजे करंट टेकन सिम्बॉल कुठला आहे 4. ऑपरेशन कुठलं होणार, परफॉर्म पुश होणार. का, डिजिट आणि ऑपरेटर असेल तर आपण अकॉर्डिंग टू पोस्टफिक्स इव्हॅल्युशन अल्गोरिदम आपण तो स्टॅकमध्ये इन्सर्ट करतो. त्यामुळे पुन्हा ही व्हॅल्यू स्टॅकमध्ये इन्सर्ट झाली. 4 ही व्हॅल्यू स्टॅकमध्ये ॲड झाली. तुम्ही स्टॅकमध्ये चेक केला तर इथं 3 व्हॅल्यू आहेत, 13, 30, 16 आणि 4. ह्या 3 व्हॅल्यू स्टॅकमध्ये आता प्रेझेंट आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही चेक केला तर कुठला डिव्हिजन हे ऑपरेटर आहे, म्हणजे डिव्हिजन आपल्याला परफॉर्म करावी लागणार. टेकन सिम्बॉल कुठला आहे, डिव्हिजनचा सिम्बॉल आहे. पुश ऑपरेशन कुठला आहे, पुश ऑपरेशन काय करणार आहे आपण तर 16/4 म्हणजेच काय, तुम्ही जर मी सांगितलेल्या आधी एक्सप्रेशननुसार आपण दरवेळी काय करतो, 16 म्हणजेच वाय ही व्हॅल्यू डिवाइड बाय 4 म्हणजे 6 म्हणजेच काय एक्स म्हणजे y/6 करणार. इथं तुम्ही चेक केला झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय होणार, झेड इज इक्वल टू एक्स स्टार वाय होणार. तसंच इथं झेड इज इक्वल टू काय होणार आहे, x/y. तर तुम्ही चेक केला x/y म्हणजे इनिशियली एक्स कुठली, वाय म्हणजे काय, टॉपमोस्ट व्हॅल्यू 4 आहे म्हणजे तो वाय असेल आणि त्याच्यानंतरची व्हॅल्यू म्हणजे कुठली आहे 16 आहे म्हणजे 16 ही व्हॅल्यू एक्स असणार आहे. तर x/y नुसार काय येणार आहे 16/4. ओके. कळालं कसं होणार, हे ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला काय होणार आहे म्हणजे ह्या 2 व्हॅल्यू पॉप होणार आहे. ऑपरेशन कसं होणार, 2 व्हॅल्यू पॉप होणार. जर तुम्ही डिव्हिजन ऑपरेटर असेल 2 व्हॅल्यू पॉप करतो आणि आपण डिव्हिजन परफॉर्म करतो. म्हणजेच तिथं करंटली जर तुम्ही चेक केला 4 आपण व्हॅल्यू पुश केल्यानंतर 16 आणि 4 या टॉपमोस्ट 2 व्हॅल्यू आहेत त्याला आपण पॉप केलं आणि त्याला काय केलं x/y म्हणजे 16/4 आणि त्याचा आउटपुट काय असेल 4 चौक 16 म्हणजे 4 हे तुमच्या स्टॅकमध्ये इन्सर्ट होणार आहे. कळालं ऑपरेशन कसं परफॉर्म केलं, पुश 16/4 अँड पॉप 4 and 30. ओके. लास्टला आता बघितलं तर तुम्ही काय करताय, त्याच्यानंतर लास्टला काय आहे, लास्टला तुमचं जर चेक केला तर मायनस हे ऑपरेटर आहे पुन्हा म्हणजे आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल. मायनस जर परफॉर्म केला तर तुम्ही स्टॅकमध्ये चेक केला तर 13
ही व्हॅल्यू ॲज इट इज बेसला प्रेझेंट होती. आपण डिव्हिजन केलं 2 ऑपरेटरचं 16 अँड 4. त्याचा आउटपुट काय मिळालं आपल्याला 4 मिळालं. का 16 डिवायडेड बाय 4 दॅट इज 4 चौक 16. 4 ही व्हॅल्यू स्टॅकमध्ये आपण इन्सर्ट केली. त्याच्यानंतर आपल्याला डिव्हिजन ऑपरेटर सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय होणार, स्टॅकमध्ये तुम्ही चेक केला तर इनिशियली आता 2 व्हॅल्यू प्रेझेंट आहेत. म्हणजेच काय येणार आहे, झेड इज इक्वल टू एक्स मायनस वाय. एक्स व्हॅल्यू म्हणजे 30 आणि वाय म्हणजे 4 आहे. म्हणजे पुश 30 मायनस 4 किती आलं आउटपुट 26. आणि लास्टला तुम्ही चेक केला तर स्टॅकमध्ये आउटपुट जे तुमच्या सबस्ट्रॅक्शनचं असेल 26 हे स्टॅकमध्ये प्रेझेंट होणार आहे. म्हणजेच इथं तुमचं पोस्टफिक्स इव्हॅल्युएशन कंप्लीट झालेलं आहे. आणि लास्टला तुम्हाला इव्हॅल्युएशन काय 26 ही एक व्हॅल्यू मिळाली आणि तुम्ही चेक केला तर तुमचं एक्सप्रेशन स्कॅनिंग कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे हे एक्सप्रेशन इव्हॅल्युएट केल्यानंतर तुम्हाला 26 ही काय मिळाली, व्हॅल्यू मिळाली. ओके, का आलं पोस्टफिक्स इव्हॅल्युएशन कसं काय आलं. ठीक आहे, बाकीचे पॉईंट नेक्स्ट